झी 24 तास एक पाऊल पुढे। नितीश कुमारांना मुंबईत येऊन दाखवाच असं आव्हान देणारे राज ठाकरे काल अखेर नरमले। बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी कृष्णकुंज या राज यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर या बैठकीमध्ये अखेर तोडगा निघाला। यावेळी राज ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि त्या चर्चेत गैरसमज दूर झाले असं देवेश ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नसल्याचं सांगितलं। बिहार दिनाच्या कार्यक्रमात राजकीय अजेंडा असणार नाही याच अटीवर हा कार्यक्रम होईल असंही राज म्हणाले। राज ठाकरेंनी माघार घेतल्यानं अखेर मुंबईत बिहार दिनाचा मार्ग मोकळा झालाय। केवळ देवेश ठाकूर यांच्याशी चर्चेनंतरच राजांनी हा निर्णय घेतला की त्यामागे इतरही काही कारणं आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे। आत्ताच माझं नितीश कुमारांशी माझं फोनवरती बोलणं झालं आणि मी त्यांना हेच सांगितलं की ह्या असल्या गोष्टींच्या माध्यमातून जे राजकारण इथे केलं जातं, खास करून ही समाजवादी पार्टी आणि इतर जे काही उत्तर प्रदेश बिहारमधले जे काही नेते इथे राहतात आणि त्यांच्याकडनं ह्या प्रकारचं जे काही राजकारण केलं जातं, मुळात माझा त्याला विरोध आहे, याच्या पुढेही राहणार। परंतु तुमच्याकडनं आलेलं स्पष्टीकरण पाहता तुम्हाला जर समजा इथे कुठचाही उद्देश जर समजा तुमचा नसेल आणि जर समजा तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या हरकतीचा मुद्दाच येत नाही हा। आणि कोणत्या नेत्याने कुठच्या प्रदेशामध्ये जाऊन फिरावं याच्यासाठी काही भारतासारख्या देशामध्ये काही विजाची गरज नाहीये, परंतु त्याच्यामध्ये येऊन महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला आमची स्वतःची ताकद दाखवायची हे जे धंदे यांचे सुरू असतात हे मला मोडून काढायचे, याच्या अगोदरही काढलेले आहे। परंतु आत्ताचा जो मुळात मुद्दा आहे जो देवेश ठाकूरने मला येऊन सांगितलं की त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये, तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्याप्रमाणे ते उद्या रविवारी हा कार्यक्रम करतायत आणि मी त्यांना करायला हरकत नाही असं मी आत्ताच नितीश कुमारांना सांगितलं। नाही, त्यांनी असं सांगितलं मला काही राजकारणाच्या मध्ये करायचं नाहीये, फक्त हे सेलिब्रेशन आहे आणि बाकी इतर पक्ष ज्या प्रकारे करतात राजकारण म्हणून जे करतात, म्हणजे मी कालच्या माझ्या सभेमध्ये सांगितलं की जसं इथे येऊन जसं सांगणं की बाबा उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे वगैरे, ह्या सगळ्या स्लोगन्स इकडे घेऊन यायच्या आणि इथल्या लोकांवरती तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करायचा किंवा इथलं राजकारण करायचं, हे मी कधीच खपवून घेणार नाही। आणि मला असं वाटतं की आता तरी या क्षणाला नितीश कुमारांचा उद्देश तुम्हाला दिसत नाहीये। मी काल पण सांगितलं होतं की बिहारसारख्या ठिकाणी एक सरळ काम करणारा माणूस दिसतोय, त्यांना हे कुठून सुचलं मला माहिती नाही, परंतु एक चांगलं काम करणारा माणूस आहे आता तिथे, योग्य दिशेने बिहार पुढे येण्याचा प्रयत्न ते करतायत आणि चांगली गोष्ट आहे। त्याचबरोबर मी ठाकूरांनाही तेच सांगितलं, म्हटलं इतकी जर समजा तिकडे बिहारमध्ये प्रगती होत असेल तर इथले जे बिहारमधनं आलेले लोक आहेत यांनाही परत बोलवा, चांगली प्रगती जर तिकडे होताना दिसते तर त्यांनाही परत बोलवून घ्या। ह्याची सुरुवात मी नाही केली, याची सुरुवात समोरून झाली की आम्हाला कोणाच्या विजाची गरज नाही वगैरे। सो अशा प्रकारची ज्या वेळेला वक्तव्य सुरू होतात त्यावेळेला इंटेन्शन काय याच्या मागे नक्की, हे ताकद दाखवायला येत आहेत का कशासाठी येत आहेत? मी तर कुठचं वक्तव्य केलं नव्हतं ना कालपर्यंत। त्यांचं असं म्हणणं आहे की ते मीडियाला उद्देशून होतं की आम्हाला काय तुमच्या विजाची गरज नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं। मी काय पाहिलेलं नाही ते की याच्या पुढे महाराष्ट्र दिनच महाराष्ट्रामध्ये साजरा होईल, स्वतःच्या राज्याचे दिन आपापल्या राज्यामध्ये साजरे करावेत आणि याच्यामध्ये काय जी काही 100 वर्ष कुठून काढलेत मला माहिती नाहीत, परंतु जर 100 वर्ष त्यांची पूर्ण होत असतील तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली राजकारण होणार नसेल तर कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये येणार नसेल तर, आणि त्याच गोष्टीवरती ते बोललेत कोणतेही आमच्याकडनं पॉलिटिकल स्टेटमेंट येणार नाही, नितीश कुमार सोडून दुसरे कोणतेही नेते तिकडे व्यासपीठावरती बसणार नाहीत। सो या एकाच गोष्टीवरती मी त्यांना हो म्हटलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।